नमस्कार, लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आंदोलन कशासाठी हा प्रश्न आज उद्भवतो कारण भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ओबीसींसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं। बरं, ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला। त्यातच आता 5 जिल्हा परिषदा तसंच 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होताना दिसतात। ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झाल्यानं भाजपनं राज्य सरकारवर जोरदार टीका करत आंदोलनाचं हत्यार उगारलं। गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारनं 2 वेळा ओबीसी राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीय बैठका बोलावलेल्या होत्या। त्यात भाजपचे मोठे नेते देखील उपस्थित होते। असं असताना भाजपनं आता आंदोलन करणं किती योग्य आहे याच विषयावरती आपण लोकशाही विशेष मध्ये आज करणार आहोत चर्चा। तत्पूर्वी पाहूयात लोकशाहीचा हा विशेष रिपोर्ट। ओबीसी आरक्षण ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आंदोलनानं सुटणार। सर्वपक्षीय बैठकीनंतरही भाजपाचं आंदोलन कशासाठी? कायदेशीर मार्गावर विरोधकांचा अविश्वास की आरक्षणाबाबत सरकार कमी पडतंय? राज्यात ओबीसी आंदोलनावरून पुन्हा एकदा भाजपा आक्रमक झाली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपाने राज्यव्यापी आंदोलन केलंय। धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषद यासोबतच 33 पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुका 5 ऑक्टोबरला होत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपानं आंदोलन केलंय। विशेष म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक घेतली। या बैठकीत ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यावर एकमत झालं। एवढंच नाही तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी ही भूमिका स्पष्ट करण्यात आली। आता याच मुद्द्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाला 5 वर्षांनी संविधानाप्रमाणे निवडणुका घ्याव्या लागतात। राज्य निवडणूक आयोग वेळेवरच निवडणुका घेणार आहे, पण या सरकारने ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याकरता निवडणुका पुढे ढकलू असं त्या ठिकाणी वारंवार विधानं केले। मुख्यमंत्र्यांनी वाजवट्या बैठका घेतल्या आणि आता तर ओबीसी समाजाला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न उभा झाला आहे। सर्वपक्षीय बैठकांनंतर सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका पुढे ढकलण्याचा किंवा निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त निवडणूक आयोगालाच आहे असं स्पष्ट केलं। त्यानंतर अवघ्या 2 दिवसात राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची घोषणा केली। त्यानंतर भाजपानं पुन्हा आक्रमक होत आंदोलनाची हाक दिली। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। तत्पूर्वी राज्य सरकारवर अनेक आरोप केले। ओबीसींचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं। कोर्टाला हवा असलेला इम्पेरिकल डेटा सरकारनं दिलाच नाही। राज्य सरकारने आयोगाची निर्मिती केली नाही। एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचंच नाही। सर्वपक्षीय बैठकांमधील चर्चा, निर्णय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी या सर्व पार्श्वभूमीवर भाजपानं राज्यव्यापी आंदोलन केलंय। आता हे आंदोलन खरोखरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आहे की सरकार विरोधी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। तर हे आंदोलन नेमकं कशासाठी या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे यांना। कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे आपल्या सोबत आहेत। काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण घुगे आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रवीणजी,
ओबीसी आरक्षणावरून रस्त्यावरती उतरणं किती योग्य किती अयोग्य, आंदोलनाची वेळ भाजपवरती पुन्हा एकदा का आली? कारण एका बाजूला आपण कोरोनाचं संकट आहे, एका बाजूला सणवार सुरू असताना दुसरीकडे मात्र ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरणं, यामागचं कारण काय? प्रवीणजी. नाही, मुळामध्ये हा प्रश्न व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. कारण की आता ज्या काही निवडणूक आयोगानं या निवडणुका जाहीर केल्या त्यापूर्वी सर्व पक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वांना हे आश्वासित केलं होतं की ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा विषय संपल्याशिवाय आम्ही निवडणुका घेणार नाही, आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करू. हे खरं आहे की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, त्यांना त्यांच्या प्रक्रिया पार पाडल्या पाहिजेत, परंतु सरकारने त्यांना या विषयामध्ये एक विश्वासात घेणं गरजेचं होतं. पण हा नंतरचा विषय. खरं तर हा जो काही दुर्दैवी निर्णय आला, सुप्रीम कोर्टानं जो हा निर्णय दिला की मार्च 21 मध्ये, त्याच्या अगोदर 13 डिसेंबर 19 पासून ते मार्च 21 पर्यंत सातत्यानं सुप्रीम कोर्ट या विषयामध्ये सरकारकडे मागणी करत होतं की ज्या ट्रिपल कंडिशन सांगितल्या होत्या की या सगळ्या विषयामध्ये एम्पिरिकल डाटा राज्यातला हा आपण जमा केला पाहिजे, तो आयोगाकडून डेडिकेटेड जो काही आयोग असेल त्याच्याकडून तो त्याला मान्यता मिळवली पाहिजे आणि त्याचं पर्सेंटेज नक्की केलं पाहिजे. ही जी त्रिसूत्री कृष्णमूर्ती जजमेंट मध्ये सांगितलेली होती, मला असं वाटतं की त्या पद्धतीनं जी काही कार्यवाही होती ही कार्यवाही करण्यामध्ये सरकार हे गेल्या 1.5 वर्षामध्ये अपयशी ठरलं. आणि हे खरं तर सरकारने तत्परता दाखवली असती तर त्वरित पहिल्याच ज्याच्या एक लक्षात घेतलं पाहिजे की या विषयामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या राज्य सरकारवरती विश्वास दाखवून ह्या निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची परवानगी दिली होती. परंतु मार्च 21 मध्ये त्यांनी ह्या सगळ्या निवडणुका रद्दबातल ठरवल्या, कारण केवळ आणि केवळ सरकारने डाटा जमा केला नाही, आयोग स्थापन केला नाही आणि त्यांच्याकडून तो डाटा. बरोबर, अपयशाचं खापर आपण सरकारवरती फोडताय. सरकारला हे मान्य आहे का? हेमलता पाटीलजी, ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा एकदा भाजप रस्त्यावरती उतरलेली आहे. आंदोलन कशासाठी करतोय? जे सगळं कायदेशीर मार्गाने व्हायला हवं त्यासाठी आंदोलनांची आवश्यकता कितपत आहे? आणि ओबीसी आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकारवर जो आता प्रवीण घुगे यांनी आरोप केलेला आहे तो कितपत खरा? हेमलता पाटील. विशाल, मला असं वाटतंय की विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची जी काही लॉची डिग्री आहे ती डिग्री खरं तर कॅन्सल केली पाहिजे, ती डिग्री ताब्यात घेतली पाहिजे. कारण विरोधी पक्ष नेता ज्याच्या अंडर हा पक्षातले अशिक्षित कार्यकर्ते हे आंदोलन करतात, कोणाच्या विरुद्ध हे आंदोलन केलं? हे आंदोलन केलं सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर कुठल्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार हा राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगाला नाहीये, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं, म्हणून ह्या निवडणुका लागल्या. आज हे कशासाठी आंदोलन करतायत? तर निवडणुका का पुढे ढकलल्या म्हणून. म्हणजे विरोधी पक्ष नेता हा आपल्या पक्षातल्या अशिक्षित लोकांना भ्रमित करतोय. हा सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध हे आंदोलन आहे, त्यामुळे पहिल्यांदा त्यांची डिग्री परत घेतली पाहिजे असा मी आरोप करते. बरं, प्रवीण घुगेजी. आता एक मिनिट हेमलताजी, मी येतो आपल्याकडे. मात्र प्रवीण घुगेजी, मला एक सांगा, कार्यकर्ते जे आहेत ते खरोखर वेड्यात निघतात का आणि म्हणून मग रस्त्यावरती उतरावं लागतंय का? हेमलताजी यांचं जे म्हणणं आहे की देवेंद्रजी यांची वकिलीची असलेली किंवा त्यांनी जी परीक्षा त्या ठिकाणी पास केलेली त्याची डिग्री मागे घ्यावी का? प्रवीण घुगे. आता हास्यास्पद, याच्या पलीकडे मी याच्यावरती काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण की ज्या पद्धतीनं जनतेचा आपला विरोधी पक्ष म्हणून सरकारची जी काही निष्क्रियता आहे ती जनतेच्या समोर मांडणं, त्याबद्दलचा आवाज उठवणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की तुमचं प्रशासनावरती नियंत्रण नाही. गेले जवळजवळ 16-17 महिने जे काही सुप्रीम कोर्ट तुम्हाला आदेश देतं की तुम्ही या विषयातला डाटा जमा करा आणि आयोग स्थापन करा. आयोग आता स्थापन केला, इतके महिने का नाही 1.5 वर्ष आयोग स्थापन केला आपण? बरं प्रवीणजी, आपण विचारलेल्या प्रश्नाला हेमलताजी उत्तर देतात. बोला हेमलताजी. मला विशाल कुठल्याही गोष्टीला हास्यास्पद म्हणून आपण स्वतः हास्यास्पद होतो हे प्रवक्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणाला वेड्यात काढता तुम्ही? महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढता की कोणाला वेड्यात काढता? हे जे पाप आहे भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. सुप्रीम कोर्टाने काय ताशेरे मारले? 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो अध्यादेश काढला तो चुकीचा काढला.
त्यानंतर केंद्र सरकारकडे सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सरकारने इम्पेरिकल डाटा द्यावा म्हणून मागणी केली. काय अध्यादेश काढला एकदा ते सांगितलं पाहिजे. हेमलताताई, तुम्ही अध्यादेश काय काढला ते पण एकदा सांगा. कोणता अध्यादेश आणि काय काय डेटामध्ये काही त्रुटी होत्या, अज्ञात केंद्र सरकारने त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाला का नाही सांगितलं? 3 आठवड्याची का मुदत मागून घेतली? 2011चा इम्पेरिकल डाटा हे केंद्र सरकार अजूनही कोर्टाला देत नाही. तो जर डेटा जर मिळाला तर तो डेटा महाराष्ट्र सरकार हे निवडणूक आयोगाला देऊ शकतं आणि त्यानंतर निवडणुकीचा मार्ग हा सुकर होऊ शकतो. ते सोडायचं, हातातलं आहे ते सोडायचं. आणि बरोबर आहे, मागासवर्गीय आयोग हा सरकारने स्थापन केला, परंतु कुठलाही आयोग स्थापन केल्यानंतर साधारण 60 ते 64 लाख कुटुंबाचा सर्वे करायचा, त्याचा संपूर्ण माहिती गोळा करायची, सामाजिक आणि आर्थिक त्यांचा डेटा सगळा गोळा करायचा आणि तो डेटा गोळा करताना कमीत कमी 2.5 कोटी कुटुंबांपर्यंत आपण जायचं. हे सगळं करायचं सरकार हे करणार आहे, ते करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु जी सोपी गोष्ट आहे की केंद्र सरकारने हा इम्पेरिकल डाटा जर तेव्हा दिला असता किंवा अजूनही दिला तर राज्य सरकार याच्यामध्ये नक्कीच बरोबर आहे. म्हणजे वेळ वाया जातोय एवढं निश्चित. हेमलताजी, प्रवीणजी, आपल्या दोघांकडे मी येणारच आहे, मात्र तत्पूर्वी आपण श्रावण देवरेजी यांच्याकडे जाऊयात. श्रावण देवरेजी, ओबीसी आरक्षण आणि त्यावरून सुरू झालेला पुन्हा एकदा राजकारण, रस्त्यावरती उतरून हा प्रश्न मार्गी लागणार आहे की मग कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागणार आहे? मग आंदोलनं कशासाठी होत आहेत? श्रावण देवरेजी. नाही, हे सगळे आंदोलनं म्हणजे नौटंकी आहे. मग ते भाजपचं आंदोलन असो की आणखी दुसऱ्या कुठल्याही, महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष हे ओबीसीशी प्रामाणिक नाहीत. हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षांमध्ये जे ओबीसी नेते आहेत, हे ओबीसी नेते ओबीसींशी प्रामाणिक नाही आहेत. ते आपापल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाशी प्रामाणिक आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधले ओबीसी नेते हे अजित पवारांशी प्रामाणिक आहेत, तिकडे भाजपचे ओबीसी नेते फडणवीस साहेबांशी प्रामाणिक आहेत. जर तुम्ही मराठा ब्राह्मणांशी प्रामाणिक असाल तर तुम्ही ओबीसींशी प्रामाणिक असू शकत नाहीत आणि तुम्ही ओबीसींचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. तुम्ही फक्त नौटंकी करू शकतात. मग सगळेच पक्ष, काँग्रेस, भाजप, शिवसेना वगैरे हे सगळे पक्ष ओबीसींचे शत्रू आहेत. आणि एकदा हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा जो इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा प्रश्न आहे, हा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा प्रश्न केवळ एका कारणासाठी पुढे आणला गेला आहे की जेणेकरून ओबीसी जनतेने ओबीसींची जात न्याय जनगणना याची मागणी करू नये, त्यासाठी आंदोलन करू नये. ही सगळी भूलभुलैया आहे. एकदा का जर ओबीसी जातींची जनगणना जर घ्यायला सुरुवात केली तर हे इम्पेरिकल डेटा फेटा या सगळ्यांची काही गरज राहणार नाही. हो, एकदा तुम्ही ओबीसींची जात न्याय जनगणना सुरू करा. दर 10 वर्षांनी येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना सुरू करा, म्हणजे हे इम्पेरिकल डेटा वगैरे ही भानगड राहणारच नाही. मला सांगा की एससी आणि एसटी, दलित आणि आदिवासी यांच्या आरक्षण धोक्यात का येत नाही? कारण त्यांची दर 10 वर्षांनी जात न्याय जनगणना होते दलित आदिवासींची, म्हणून त्यांचं आरक्षण धोक्यात येत नाही. ओबीसींचं आरक्षण वारंवार धोक्यात का येतं? कारण ओबीसींची जात न्याय जनगणना दर 10 वर्षांनी होत नाही, म्हणून ते आरक्षण धोक्यात येतं. एवढं साधं सूत्र जर आमच्या ओबीसी नेत्यांना, जर या मूर्खांना जर कळत नसेल तर मग ओबीसी जनतेचं भलं कोणीच करू शकत नाही. बरोबर, ओबीसी जनतेचं भलं करण्यासाठी आणि कायदेशीररित्या उपस्थित झालेल्या प्रश्नावरती कायदेशीर तोडगा नेमका काय असू शकतो हे जाणून घेऊयात कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांच्याकडून. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, कुठल्याही प्रकारचं आरक्षण असलं तर राजकारण हे त्यावरती निश्चित रीतीनं होताना आपल्याला सगळ्यांना दिसतं. मात्र जर कायदेशीर प्रश्नावरती कायदेशीर मार्गाने जाऊन जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर रस्त्यावरती उतरणं योग्य की कायदेशीर पद्धतीनं आरक्षणाचा मार्ग मोकळा करणं, निवडणुकांवरून होणारं राजकारण थांबवणं, हे कायद्याच्या दृष्टीने कसं शक्य होऊ शकतं? ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे. नमस्कार. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की जे स्टेट इलेक्शन कमिशन आहे ते निवडणुका ठरल्याप्रमाणे घेऊ शकतं, हे बिलकुल बरोबर आहे. कारण जे राज्यकर्ते आहेत किंवा जे सत्तारूढ पक्ष आहे आणि जे इलेक्शन कमिशन आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की या इंडिपेंडंट बॉडी आहेत. इलेक्शन कमिशन ला मागच्या वेळेस त्यांनी फडणवीस सरकारच्या असं सांगितलं होतं
की सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट डिसिजन आम्ही या स्थानीय स्वराज्याच्या निवडणुका घेतो आणि त्या बेसिसवर सर्व उमेदवारांना माहित होतं की हा निर्णय विरोधात जर का गेला तर त्यांच्या जागा जाऊ शकतात, तरी उमेदवार लढले होते. आणि त्याच्यानंतर निर्णय जो आला तो आला की जो एम्पिरिकल डेटा आहे तो सबस्टॅन्शिएट करण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळे झालेल्या निवडणुका किंवा ओबीसींना देण्यात आलेला जो कोटा होता त्याचा बेसिक आधार जो आहे एम्पिरिकल डेटा तो फुलफिल न झाल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका आता घेण्यात येत आहे. पण जो एम्पिरिकल डेटा आहे तो उपलब्ध न झाल्यामुळे आता आज स्टेट इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली आहे की आम्हाला आता निवडणुका घ्यायच्या आहेत आणि ते निवडणुका घेत आहेत. आपण जर का भारतीय संविधानाच्या खंड 9 आणि 9(अ) मध्ये ज्याप्रमाणे जिथे पंचायत आणि म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये जर का बघितलं तर त्यामध्ये स्पष्ट निर्देश आहेत की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकसंख्या निहाय त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. महिलांच्या बाबतीत पण स्पष्ट आहे की 1/3 जागा या महिलांना आरक्षित करण्यात आल्या पाहिजे आणि जे चेअरमनचं किंवा जे महापौराची जी जागा असते ती जागा राज्याच्या लोकसंख्या निहाय या SC STची जी लोकसंख्या आहे त्यानुसार आणि रोटेशन पद्धतीने फिरवण्यात याव्या. पण ओबीसीचा प्रश्न नेहमी गंभीर यासाठी होतो की जसं आता प्राध्यापक श्रावण देवरेंनी सांगितलं की त्यांची आकडेवारी नाही, त्यांची जनगणना नाही आणि ही जनगणना आपण समजू शकतो की 1931च्या जनगणनेचा आधार घेऊनच सातत्याने ओबीसीचा आकडा हा 52% असा सांगण्यात येतो. पण ही जनगणना जर का कारण इंदिरा साहनीचा जो निर्णय आला त्यावेळेस इंदिरा साहनींनी सुद्धा हेच म्हटलं होतं की ओबीसीची जनसंख्या किती आणि मग त्यावेळेस सुद्धा 1931चाच आकडा दाखवण्यात आला. 2005-2006 सुद्धा जेव्हा ओबीसीच्या IIT IIMच्या प्रश्नाच्या वेळेस सुद्धा पुन्हा हाच आकडा दाखवण्यात आला. तर त्यावेळेस सुद्धा इंदिरा साहनींनी म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाने किंवा नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसनी यांनी सातत्याने सरकारला असं म्हटलेलं आहे की तुम्ही हा जो ओबीसीची जनगणना करा आणि ओबीसीची काय लोकसंख्या आहे आजच्या तारखेला हे उपलब्ध करा. पण कुठलंच सरकार, मग ते सरकार आज भाजपाचं सरकार असो की काँग्रेसचं सरकार असो, कुठल्याच सरकारने हे मॅटर सिरियस घेतलं नाही आणि त्याच्यामुळे आज इलेक्शन कमिशन स्टेट वे जे ओबीसीचं जे आपण जर का कायद्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर SC आणि STचं जे जागा ज्या द्यायच्या त्या मॅन्डेटरी द्यायच्या आहेत आणि ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ऑप्शनल दिलाय की हे स्टेट लेजिस्लेचरला ठरवायचं आहे. आपल्या इथे स्टेट लेजिस्लेचरने हे ठरवलं की आपल्याला ओबीसीला सुद्धा रिझर्वेशन द्यायचं आहे म्हणून आपल्याला ते 27% रिझर्वेशन येऊन आलं. पण आपण जर का तामिळनाडूचं जर का हे घेतलं तर तामिळनाडूच्या स्टेट लेजिस्लेचरने तसा निर्णयच घेतला नाही. त्याच्यामुळे तिथे ओबीसीच्या रिझर्वेशनचा प्रश्नच येत नाही कारण तामिळनाडूमध्ये ओबीसी हे स्वबळावरच त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निवडून येतात. त्यामुळे तिथे हा प्रश्न कधीच उपस्थित झाला नाही. त्याच्यामुळे पण स्टेट लेजिस्लेचरनी महाराष्ट्रात घेतलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी वर्ग आहे तो अतिशय दुबळा वर्ग आहे, तो विकर सेक्शन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. तर आता ही राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी होती की हे आरक्षण राबविण्यात आलं पाहिजे आणि हे राज्य सरकार यावेळेस दोन्ही पक्षांचे राज्य सरकार यावेळेस आले. म्हणजे आधी बीजेपीचं राज्य सरकार होतं आणि आता महाविकास आघाडीचं हे होतं. पण मग प्रश्न येतो की एम्पिरिकल डेटा हा जर का केंद्र सरकारने, कारण आपल्या इथे जे फेडरलिझम आहे त्याच्यामध्ये आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे, राज्य आणि केंद्र हे समसमान आहेत, त्यांनी एक दुसऱ्यांना माहिती ट्रान्सफर केली पाहिजे. तर तेच केंद्र सरकारने जो एम्पिरिकल डेटा आहे सोशिओ इकॉनॉमिक डेटा मध्य प्रदेश सरकारला दिला तशा प्रकारे त्यांनी जर का महाराष्ट्र सरकारला सुद्धा दिला असता तर यातून मार्ग काढता आला असता. बरोबर आहे ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, अगदी आपण त्याच मुद्द्यावरती येऊन ठेपलेलो आहे ज्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशा प्रकारचा वाद एम्पिरिकल डेटावरनं पाहायला मिळाला. खरोखर सरकारची, मग ते राज्य असू दे किंवा केंद्र असू दे, यांची इच्छाशक्ती कमी पडतीये का आणि त्यामुळेच अशा प्रकारे आंदोलनं केली जातात का? आणि आंदोलनं जरी केली तरी देखील ओबीसी आरक्षण असेल किंवा येत्या काळात निवडणुकांच्या वेळेला आरक्षणाचा प्रश्न असेल तो मार्गी लागणार आहे का? किंवा सरकारची इच्छाशक्ती कमी पडती आहे की मग दुसरीकडे विरोधकांचा
कुठल्याही प्रकारे जो आहे तो न्यायव्यवस्थेवरती किंवा त्यावरती असलेल्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे का? या अनुषंगाने ही चर्चा पुढे जाईल. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ओबीसी आरक्षण लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करतो आहोत ती म्हणजे आंदोलन कशासाठी या महत्त्वाच्या विषयावरती. अधिक चर्चा करण्यासाठी ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे कायदेतज्ञ, काँग्रेस नेते हेमलता पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण घुगे देखील आपल्यासोबत आहे. प्रवीणजी, पुन्हा इम्पिरिकल डेटाचा मुद्दा ज्या वेळेला उपस्थित होतो, एक प्रश्न आत्ता निश्चित वाटतोय की सरकारवरती थेटपणे ज्या वेळेला आपण आंदोलन करून ताशेरे ओढतोय, सरकारची इच्छाशक्ती कमी पडते असा आपला थेट आरोप आहे का प्रवीणजी? निश्चितच याचं कारण हे काय आम्ही आज नाही म्हणत. ज्या वेळेस हा निर्णय येत होता, ज्यावेळी कोर्टामध्ये हा विषय सुरू होता, तेव्हापासून आम्ही सातत्याने याचा आग्रह धरला की त्वरित या विषयातला आयोग स्थापन करा. या विषयामधली जी काही माहिती असेल ती माहिती जमा करून त्या आयोगाकडून ती प्रमाणित करून घ्या. आणि ज्या त्या ठिकाणचे ह्या 4 जिल्ह्यामुळे हा सगळा विषय ऐरणीवरती आला, ज्या जिल्ह्याच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्या अगोदरपासून हा सर्व विषय सातत्यानं भारतीय जनता पार्टीनं मांडलेला आहे. आणि या विषयामध्ये पुन्हा एकदा हे खरं आहे की या सगळ्या विषयामध्ये आता जनगणना झालेलीच नाही. 11ची असो, 1ची असो किंवा अन्य काही असतील की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या पद्धतीचा डेटाची मागणी आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामध्ये एक नक्की म्हणलं पाहिजे. आपल्या ॲडव्होकेट प्रदीपजी आपल्या सर्वांच्या समवेत आहेत, त्यांनी त्या जजमेंटमध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे की सातत्यानं आम्हाला सेन्सेसची माहिती नको आहे, तर इम्पिरिकल डेटाच्या आधारावरती तुम्ही या सगळ्या विषयातले हे निर्धारित करू शकता म्हणून. आणि या विषयामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत की केवळ इतके दिवस तुम्ही फक्त पुढची तारीख घेतायत. जी काही ट्रिपल कंडिशन सांगितलेले आहे त्याच्याबद्दल. पण प्रवीण घुगेजी, मध्य प्रदेशला जर इम्पिरिकल डेटा मिळतो तर मग महाराष्ट्राला तो का दिला जात नाही? बरं, एवढंच कशाला? अहो, साधं जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी पंकजा मुंडेजी असतील किंवा मग देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सुद्धा केंद्राकडून उत्तर मिळालेलं नव्हतं. हे कितपत योग्य आहे सांगा प्रवीण घुगे? नाही, मी एक दुरुस्ती करू इच्छितो की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र पाठवलं. ते पत्र पाठवल्यानंतर केंद्राने उत्तर दिलं की अशा प्रकारचा कुठलाही डेटा हा आता देता येत नाही, त्याची प्रत आहे आपल्याकडे आणि ती या सरकारला माहिती आहे. मुख्यमंत्री असतानाच केंद्राने हे केलं होतं, त्याच्यानंतर त्या दृष्टीने उपाययोजना करणे राज्य सरकारचं कर्तव्य. बरं, मग हेमलता पाटीलजी, राज्य सरकारनं उपाययोजना कराव्या असं म्हणणं आहे. मग त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं हे केलं नाही आपल्याला वाटतं का हेमलता पाटील? बघा की या पक्षाचा मुख्यमंत्री हा पंतप्रधानांकडे हा डेटा मागतो आणि पंतप्रधान त्याला केराची टोपली दाखवतात. तोच डेटा पंतप्रधान हे मध्य प्रदेशला देतात. म्हणजे फक्त आणि फक्त राजकारण करायचं. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आहे म्हणून राजकारण करायचं, म्हणून डेटा द्यायचा नाही. आणि देवेंद्र फडणवीसांना कुठं सेन्सेक्सची काळजी आहे? कुठे त्यांना वाटतं की सर्वेक्षण व्हावं म्हणून त्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये काय मुद्दा मांडला? सॅम्पल सर्वे करा, सॅम्पल सर्वे करा आणि माळगी प्रतिष्ठानला ते काम द्या. सॅम्पल सर्वे जर केला तर हे ओबीसी आरक्षण हे परत कोर्टामध्ये टिकणार आहे का? सॅम्पल सर्वे काय प्रश्न निर्माण होणार आहे? त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती हा योग्य ते उपाय करायचा नाही, काहीतरी मलमपट्टी करण्याची कारण शोधायची, कुठल्या तरी गोष्टीवरती आंदोलन करायचं. जी गोष्ट सोपी आहे, जी गोष्टी आता होणारी आहे, तो इम्पिरिकल डेटा मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर किती वेळा गेले? मुख्यमंत्र्यांच्या सोबत जर विरोधी पक्ष नेते जर गेले असते तर नक्कीच त्याचा फायदा झाला असता. पण ही गोष्ट करायची नाही आणि कुठल्याही गोष्टीत राजकारण करायचं. मगाशी जसं मी म्हटलं तसं एका जबाबदार व्यक्तीचं जो व्यवसायानं वकील आहे त्याचं काम आहे की आपल्या पक्षातल्या अशिक्षित लोकांना भ्रमित करायला नको. कोरोनाच्या काळामध्ये त्यांना रस्त्यावरती उतरवलं, कोणाच्या विरुद्ध उतरवलं. नाही, कार्यकर्त्यांना भ्रमित केलं जात आहे आपण आरोप करताय हेमलताजी. प्रवीण घुगेजी, खरोखर संभ्रमित झालेले कार्यकर्तेच आज रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत का? मी एकच प्रश्न विचारू इच्छितो की अहो, सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी का मान्य केलं की यांनी आयोगाला हे काम या सगळ्या विषयामध्ये इम्पिरिकल डाटा जमा करण्याचं आता दिलं? इतक्या उशिरा काय यांना शांतपण सुचलं?
हेच शहाणपण, हेच अगोदर का नाही सुचलं 1.5 वर्ष? सातत्यानं आम्ही म्हणजे डोकं फोडून आम्ही सांगत होतो हे की या ठिकाणचं काम आपल्याला करावं लागेल, ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या जजमेंटमध्ये सातत्यानं म्हटलेलं आहे की ज्या राज्यातलं जर जे काही आरक्षण किती द्यायचं हे राज्याने ठरवणं आहे आणि त्याच्यासाठी तिथली माहिती जमा करून तिथली संख्या लक्षात घेता आणि त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने निर्णय करायचा आहे की तो मागासवर्ग आयोगाकडून किंवा त्याच्यासाठीच्या डेडिकेटेड आयोगाकडून ती निर्धारित करून. नाही पण श्रावण देवरेजी यावरती मला वाटतं योग्य मार्गदर्शन करू शकतील. श्रावण देवरेजी, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, चालढकल होतीये का आणि सोपा प्रश्न क्लिष्ट कोण करतंय? कारण आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य जनता आणि ओबीसी जनता जी आहे ती मात्र संभ्रमावस्थेत जाते. श्रावण देवरे. नाही, घुगेजींना एक प्रश्न विचारला पाहिजे की भाजपच्या मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांना तो डेटा सहजपणे मिळतो केंद्राचा, मग महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना हा डेटा का मिळू शकत नाही? याचं उत्तर पहिल्याने भाजपच्या ओबीसी नेत्यांनी दिलं पाहिजे. भाजपचे ओबीसी नेते हे देवेंद्र फडणवीस साहेबांशी प्रामाणिक आहेत, कारण फडणवीस साहेबांनी सांगून टाकलं ओबीसी जनगणनेची गरज नाही. हे सगळे श्रावणजी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतील. घुगे प्रवीणजी बोला. श्रावणजी, आपण एक अभ्यासक आहात, ओबीसी चळवळीतले आहात, मला आपल्याबद्दल आदर आहे, परंतु एक लक्षात घ्या की असा कुठला मध्य प्रदेश सरकारला डेटा दिलेला नाहीये, ही चुकीची माहिती आपण सांगतोय. का मग ऍडव्होकेट प्रदीप ढोबळे खोटं बोलतात? ऍडव्होकेट प्रदीप ढोबळे जी आपण जे उदाहरण दिलं ते खोटं असल्याचं ते म्हणतात, चुकीची माहिती आहे म्हणतात ऍडव्होकेट प्रदीप ढोबळे. मध्य प्रदेश सरकारला सोशिओ इकॉनॉमिक डेटा दिला, कारण मध्य प्रदेश सरकारने आता ओबीसीचं जे रिझर्वेशन होतं ते पूर्ववत 27% केलं. त्यासाठी त्यांना तो डेटा पाहिजे होता, तो डेटा प्रोव्हाइड करण्यात आला आणि हा डेटा सरकारने महाराष्ट्र शासनाला दिला. हा रिप्रेझेंटेटिव्ह टाईपचा डेटा आहे आणि खरं म्हणजे जो ऍक्च्युअल सेन्सस मध्ये अजूनही ओबीसीची जनगणना 2011ला झाली नाही. हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे, हा वेगळा डेटा आहे, जनगणनेतला आकडा नाही आहे. पण एम्पेरिकल डेटासाठी रिप्रेझेंटेटिव्ह डेटा चालतो आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह डेटाचं काम हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा करू शकत होता. मूळ जनगणनेमध्ये अजूनही ओबीसीची जनगणना झालेली नाही 2011. 2021ला आता सरकारने म्हटलं की आम्ही जनगणना करणार नाही. त्याच्यामुळे मूळ जनगणना जर का झाली तर तो आपण कम्प्लीट डेटा म्हणू शकतो, पण एम्पेरिकल डेटा हा फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल डेटा आपण म्हणू शकतो. तर तो सॅम्पल डेटा मग राज्य सरकार जे आहे, राज्य सरकार जेव्हा एकीकडे सातत्याने केंद्र सरकारला हा डेटा मागत होता, डायरेक्ट पत्राद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागितला, मग ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की केंद्राला सुप्रीम कोर्टाला सांगितलं की त्यांनी केंद्राला निर्देश द्यावे आणि हा डेटा देण्यात यावा. स्वतः आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसा डेटा फडणवीसांनी सुद्धा मागितलेला आहे. म्हणजे तो डेटा तर आहे, कारण हे 3 जणांचे पत्रव्यवहार चालले आणि सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन चाललंय, म्हणजे तो डेटा आहे. पण मग जर का हा डेटा जर का जो शेअरिंग ऑफ द डेटा होत नसेल तर त्याच वेळेस राज्य सरकारने सुद्धा स्वतःचा एम्पिरिकल डेटा घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आणि हा सॅम्पल डेटा आहे, त्याच्यामुळे जनगणनेसाठी निश्चितच जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळामध्ये कमी वेळात हा होऊ शकतो. तर त्या वेळाचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे होता असं मला वाटतं की त्या भाजपाच्या प्रवक्त्यांना म्हणायचं आहे. वकील साहेबांनी जे सांगितलं हे खरं आहे की या विषयामध्ये कोर्टामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने विनंती अशी केली की केंद्र सरकारला तुम्ही पार्टी करा आणि तुम्ही डायरेक्टली केंद्र सरकारला निर्देश द्या की त्यांनी या प्रकारचा डेटा दिला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती टिप्पणी केली की अशा प्रकारे तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकारने किती टक्के आरक्षण देण्याचं हा निर्णय राज्य सरकार कशाच्या आधारावर घेतली त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला जात असताना. आणि दुसरी गोष्ट की या विषयामधला कुठल्याही जनगणनेचा डाटा माहिती आम्हाला नकोय, तर तुम्ही त्या ठिकाणची तुम्ही केलेली अशी माहिती जो काही अनुभवातून आलेली माहिती आहे, एम्पेरिकल डेटाचा अर्थ तुम्ही सर्वेक्षणातून, अनुभवातून, निरीक्षणातून, अभ्यासातून जमा झालेली माहिती तुम्ही आमच्या समोर मांडा आणि ती माहिती तुम्ही त्या आयोगाकडून प्रमाणित करून घ्या. इतका सुस्पष्ट सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की या सर्व विषयाकडे दुर्लक्ष करत त्यांनी चालढकल केली आणि आता
बरं, चालढकल केल्याचा आपण आरोप करताय, मात्र ओबीसीच्या नावावरती सरकारला जेरीस आणण्यासाठी फक्त हे आंदोलन केलं जात आहे का? या अनुषंगानं या सर्व मान्यवरांबरोबर आपली चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ओबीसींना आरक्षण. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि प्रश्न हाच अनुत्तरित राहतो, ज्याचं नाव आहे तो म्हणजे आंदोलन नेमकं कशासाठी? श्रावण देवरेजी, आंदोलनं झाली, रस्त्यावरती लोक उतरून झाले, मात्र अद्यापपर्यंत ओबीसीच काय, मराठाच काय किंवा कुणाच्याही आरक्षणाचा प्रश्न अद्यापपर्यंत मार्गी लागू शकला नाही. मग आंदोलनाचं हत्यार उपसलं जातं ते फक्त सगळ्यांना संभ्रमित करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी का? श्रावण देवरे: नाही, अगदी बरोबर आहे. ही सगळी नौटंकी जी चालू आहे यांची, ही सगळी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आहे. ओबीसींना यांना असं वाटतं की आपण आतापर्यंत 70 वर्षात ओबीसींची जनगणना केली नाही, यांना मूर्ख बनवलं, तरी सुद्धा ओबीसींनी आपल्याला सत्तेवर बसवलं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, यांना असं वाटतं की आजही ओबीसी मूर्ख आहे असं त्यांना वाटतं. परंतु त्यांनी या भ्रमातून बाहेर पडावं. आणि ओबीसी आता जागृत झालेला आहे. आणि तुम्ही जर आता ओबीसींची जात न्याय जनगणना जर केली नाही तर 2024ला हा जागृत झालेला ओबीसी या सगळ्या राजकीय पक्षांना नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. आणि या पक्षांमधले जे कोणी ओबीसी नेते असतील त्यांनी सुद्धा थोडीशी सत्सद्विवेक बुद्धी म्हणतोय मी, सत्सद्विवेक बुद्धी या ओबीसी नेत्यांनी स्वतःच्या डोक्यातली जागृत करावी. आणि त्यांची जी काही विश्वासार्हता फडणवीस साहेबांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे, ती त्यांनी आता काढून घ्यावी. आणि ओबीसींशी या ओबीसी नेत्यांनी प्रामाणिक राहायला पाहिजे. तरच 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही ओबीसी नेता म्हणून शिल्लक राहाल, नाहीतर तुमचं ओबीसी नेतेपद सुद्धा हे नष्ट होणार आहे. हेमलता पाटील यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हेमलताजी, खऱ्या अर्थानं जर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आता तोडग्याकडे येणं हे अत्यंत आवश्यक आहे. फक्त रस्त्यावरती उतरून आंदोलनं करून यावरती तोडगा निघेल का? राजकीय इच्छाशक्तीचं काय? नाही विशाल, तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. आता सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 55 ते 57 हजार जागा ह्या कमी होत आहेत निवडणुकीच्या राजकारणामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं लक्षात घेऊन, सुप्रीम कोर्टाची मर्यादा लक्षात घेऊन तातडीने, मला वाटतं 23 किंवा 24 तारखेला काहीतरी हिअरिंग असेल, तर तातडीनं एम्पिरिकल डाटा जर आपल्याला मिळाला केंद्र सरकारकडून तर आपल्याला तो निवडणूक आयोगाकडे देऊन हा प्रश्न बऱ्यापैकी आपल्याला मग निवडणूक बरं, पण ते काम राज्य सरकारचं असल्याचं प्रवीण घुगेजी मगाशी म्हणाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं श्रावण देवरेंनी सांगितलं की जनगणना होणं ओबीसींची हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की टाइम बाउंडिंग प्रोग्राम आखला गेला पाहिजे. आता निवडणूक मागासवर्गीय आयोगाची स्थापना झालेली आहे, त्या आयोगाचे सदस्य कार्यरत आहेत. जो काही निधी लागतोय, कारण मला वाटतं 450-500 कोटीपर्यंत निधी, ट्रेनिंग, परत ती सगळी यंत्रणा, आणि ह्या सगळ्या अतिशय युद्ध पातळीवर हे सगळं कार्यान्वित करून. बरोबर, पण हेमलताजी, प्रवीण घुगेजींनी मगाशी जो मुद्दा उपस्थित केला की आता ही जबाबदारी राज्य सरकारनं घेणं अपेक्षित आहे, राज्य सरकार त्या संदर्भातला पुढाकार घेईल का, की पुन्हा एकदा केंद्राकडेच एम्पिरिकल डेटाचा प्रश्न? नाही, नक्की राज्य सरकार हे अतिशय जबाबदारीने यावरती काम करतंय, काम करणार आहे. परंतु माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विरोधी पक्षांना विनंती आहे की आपण कुठल्याही जनतेला भ्रमित करण्याचं कृपया काम करू नका, कुठल्याही लोकांच्या इमोशन्सची कृपया खेळू नका, करोडाचा विचार करा. आणि सरकारला जर आपल्याला मदत करायची मनापासून इच्छा असेल तर आपण पुढे येऊन केंद्र सरकार असेल किंवा आपल्या माध्यमातून सरकारला जास्तीत जास्त मदत करा आणि सर्वांनी मिळून या प्रश्नातनं तोडगा काढणं गरजेचं आहे. कारण कुठलाही समाज हा वंचित राहता कामा नये अशी आमची भूमिका आहे. बरं, आपण केलेला जो या ठिकाणी आवाहन आहे त्याला प्रतिसाद प्रवीण घुगेजी आपण कसा देणार आहात? म्हणजे हे पहा, जर आता ओबीसी आरक्षण असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आरक्षण असेल, राज्य आणि केंद्राला हातात हात घेऊन काम करावं लागेल. रस्त्यावरती उतरून कोणाचाही प्रश्न मार्गी लागत नाही, हे सातत्यानं केले गेलेल्या आंदोलनांचं आजपर्यंतचं फलित आहे. प्रवीण घुगे: पहिल्या दिवसापासून पूर्व मुख्यमंत्री देवेंद्रजी असो किंवा मग चंद्रकांत दादा पाटील असो, यांनी सातत्याने ही भूमिका मांडलेली आहे. पंकजाताईंनी सुद्धा ही भूमिका सातत्याने मांडली आपल्या सर्वांच्या समोर की हा प्रश्न कसा सुटेल याचा आपण विचार करा, याचं राजकारण करू नका, हा प्रतिष्ठेचा विषय बनवू नका, त्वरित आयोग स्थापन करा. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो
ठीक आहे, आता माझं असं मत आहे की आयोग उशिरा का होईना असं अनपर सुचलं, आयोग तुम्ही स्थापन केला, पण आता आयोग स्थापन करूनही जवळजवळ 4 महिने होत आहेत, तुम्ही अजून आयोगाला आर्थिक बळ देत नाही, मनुष्यबळ देत नाही. कसं काय ते इम्पेरिकल डाटा जमा करतील? मला असं वाटतं की त्याने आता जी काय आता आर्थिक मागणी केलेली आहे त्याच्यावरती त्वरित उपाययोजना झाली पाहिजे. त्यांना तशा व्यवस्था उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि आयोगाचे सदस्य म्हणजे आता हे तानवडे साहेब वगैरे हे जे आयोगाचे सदस्य आहेत हे सातत्यानं म्हणजे गळा फुटेपर्यंत ह्या गोष्टी मांडतायत की आम्हाला या विषयामध्ये हात बांधून आम्हाला अधिकार दिले असं होऊ देऊ नका. तर आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मनुष्यबळ असेल, आर्थिक बळ असेल आणि आम्हाला सर्व नक्कीच विरोधी पक्षाचं काम आहे विरोध करणं किंवा विरोधी पक्षाचं काम आहे सरकारनं केलेल्या कामांवरती पूर्णपणे लक्ष ठेवणं. आपला मुद्दा लक्षात आला. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, कुठल्याही प्रकारची केस ज्या वेळेला कोर्टाच्या दरबारी जाते त्यावेळेला त्याचे काही स्टेप ठरलेले असतात आणि या स्टेप फॉलो करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण बे एके बे आणि त्यानंतर येणारा त्याचा जो रिझल्ट आहे त्यावरती कोर्ट जे आहे ते काम करत असतं. आरक्षणाचा प्रश्न जर आपल्याला मार्गी लावायचा असेल तर आता पुढच्या स्टेप्स किती असायला हव्या आणि टाइम फ्रेममध्ये आणणं कसं शक्य होणार आहे? अगदी थोडक्यात, खरं तर वेळ आपली संपलेली आहे, मात्र अगदी 30 सेकंदात ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी. जो राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग बनवलेला आहे आणि त्यांनी आता तातडीने काम सुरू करायला पाहिजे. आणि ही काही जनगणना नसते, मी पुन्हा पुन्हा सांगतो, हा सॅम्पलिंग डेटा असतो. तर जसं नागपूर शहर आहे, नागपूर शहरामधले काही वार्ड त्यांनी ठरावायचे आणि त्या वार्डामध्ये बघायचं की ओबीसीची लोकसंख्या किती आहे, त्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व किती मिळालेलं आहे आणि त्याचा थोडा हिस्टोरिकल जो डेटा आहे तो डेटा आणि आजचा जो डेटा आहे त्यांचा मागासवर्गीय आहे हे तर ओबीसी मागासवर्गीय आहे, सामाजिक शिक्षण हे तर आधीच ठरलेलं आहे. फक्त प्रश्न हा त्यांच्या रिप्रेझेंटेशनचा आहे. तर त्यामुळे काय त्यांनी अशा प्रकारचे सॅम्पल्स जर का घेतले की ज्या सॅम्पल्सद्वारे ते दाखवू शकले की हो यांना आरक्षणाची गरज आहे आणि तो टेबल त्यांना सबमिट करायचा आहे राज्य आयोगाला. राज्य आयोग हे नक्कीच ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, म्हणजे कायद्याच्या कसोटीवरती खऱ्या अर्थानं ते उतरवण्यासाठी कायद्याच्या प्रत्येक पायऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या मांडणं अत्यंत आवश्यक आहे. वेळ खरं तर संपलेली आहे, त्यामुळे धन्यवाद श्रावण देवरेजी, ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, हेमलता पाटीलजी आणि प्रवीण घुगेजी आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेला त्यासाठी. मात्र जो प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटू शकतो त्यासाठी रस्त्यावरती खरोखर आंदोलनं करण्याची ही वेळ आहे का आणि गरज आहे का याचा विचार आता सरकारनं आणि विरोधी पक्षानं देखील करावा. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.